औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याचा बजरंग दलाचा इशारा। सरकारने औरंगजेबाची कबर काढावी, नाहीतर बाबरीप्रमाणे उद्ध्वस्त करू, बजरंग दल आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेत वाढ, एसआरपीएफची तुकडी आणि 2 पोलीस अधिकारी तैनात। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे 4000 कोटी वळवले। माझ्या विभागाचे पैसे घेताना संमती तरी घ्यायला हवी होती, संजय शिरसाट यांच्याकडून खंत व्यक्त। जयंत पाटील आमच्याकडे येतील, मी नाराज नाही, मला बाहेर बोलण्याची चोरी आहे, या जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर गुलाबराव पाटलांचा दावा। महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट, मुंबईतील तापमान 34 अंशांपुढे, तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान 40 ते 41 अंशांवर पोहोचलं। उन्हाची तीव्रता वाढताच राज्यातील धरणांमधील पाणी पातळी खालावली। मार्च महिन्यामध्ये 3000 मोठ्या आणि मध्यम धरणांमधील पाणीसाठा 52.71%। तुकाराम बीचच्या निमित्त देहूमध्ये वारकऱ्यांची गर्दी, तुकोबारायांच्या नामघोषानं देहू नगरी दुमदुमली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज देहू नगरीत सन्मान होणार। रायगड जिल्ह्यातील कशेडी ते खारपाडा दरम्यान आज अवजड वाहतूक बंद, महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू राहणार। मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर आज कोणताही ब्लॉक नाही। बाहेरगावी गेलेल्या लोकांचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असल्यानं निर्णय। मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीमध्ये वाढ, हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीमध्ये, AQI 125 वर, अंधेरीत वाईट हवेची नोंद। भारतासह जगभरात छावा चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती, छावाची देशांतर्गत 600 कोटींची कमाई, तर जगभरातील कमाई 750 कोटींवर।